मी मनोज पावरा, लोकनियुक्त सरपंच प्रतिनिधी जोईदा। आज आम्ही जोईदा येथील गावकरी शिरपूर तालुक्यामध्ये प्रमुख 3 विषय घेऊन आलो होतो। त्यातला पहिला मुद्दा असा होता की रेशन। आमच्या जोईदा गावामध्ये सरपंच लोकनियुक्त सरपंच निवडून 2 वर्ष झाले, परंतु रेशन दुकानदार अद्याप पावत्या दाखवत नाही, स्टॉक रजिस्टर दाखवत नाही, तक्रार नोंद वही दाखवत नाही किंवा अन्न सुरक्षा समिती स्थापन केली नाही। वारंवार आम्ही विनंती करून त्यांना सांगत असतो, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत दाखल घेतलेली नाही त्याची। त्याकरिता आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांकडे आलो आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आणि बिरसा आर्मी संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर जर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई झाली नाही तर येत्या काही दिवसात आम्ही गावकऱ्यांच्या वतीने रेशन संदर्भात आंदोलन छेडणार। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की वन जमीन अधिनियम अंतर्गत नाशिक विभागीय कार्यालयाकडून वनधारक आदिवासी शेतकऱ्यांना नोटिसा आलेल्या होत्या। त्या नोटिसा संदर्भात आम्ही माननीय प्रांत साहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी आम्हाला जे आमच्या समस्या होत्या त्या समस्या आम्ही मांडल्या आणि प्रांत कार्यालयाकडून आम्हाला आश्वासक आणि समर्पक असं उत्तर मिळालं। त्याच्यानंतर आमचे जोईदा गाव हे 5000 लोकसंख्येचं गाव आहे, तर आजही आमच्या गावामध्ये 24 तास वीज नाही। त्याकरिता आम्ही शेतकरी नागरिक सगळे घेऊन इथं आम्ही साहेबांशी चर्चा केली आणि साहेबांनी आम्हाला नवीन कनेक्शन संदर्भात आणि डिपार्टमेंटकडून पूर्णतः सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं। या पद्धतीने आज आम्ही गावकऱ्यांच्या वतीने तसेच मी आज बातमीकट्टा या वेब पोर्टल चॅनलच्या माध्यमातून तालुक्याला असं आवाहन करू इच्छितो की वन जमीनधारक जे काही नोटीसवाले शेतकरी बांधव आहेत आणि ज्यांच्या गावात अद्याप वीज नसेल आणि इतर ज्या काही समस्या असतील त्यांनी बिरसा आर्मी या संघटनेशी संपर्क करावा। त्यांच्या समस्यांसाठी बिरसा आर्मी संघटना नक्कीच मदत करेल, मैदानात उतरेल आणि वेळ प्रसंगी आंदोलनही करेल।